पुणे महानगरपालिका 2026 या निवडणुकीच्या दरम्यान ज्या निवडणूक अधिकारी आहे याच्यापूर्वी त्या निवडणूक अधिकाऱ्यांवरती आरोप करण्यात आला होता की एससीच्या म्हणजे फॉर्म भरणाऱ्याच्या वेळेस त्यांनी जे फॉर्म भरले होते ते फॉर्म त्यांचे एकाच वेळी 7 ते 8 उमेदवारांचे फॉर्म बाद केले होते। या विषयावरून हे अधिकारी या आधीच 2026च्या निवडणुकीमध्ये रडारवर होते। तेच अधिकारी आता पुन्हा ज्या उमेदवारांच्या पत्रकं छापली गेलेली आहेत, ज्या उमेदवारांच्या बॅलेन्स लिस्ट तयार झालेल्या आहेत, मतदार याद्या तयार झालेल्या आहेत, त्याच्या स्लिपा तयार सगळ्या ठिकाणी त्या मतदार उमेदवारांनी आपला प्रचाराचा जो हँडबिल असेल किंवा त्याच्यावरती सगळ्या ठिकाणी त्यांनी त्यांचे नंबरिंग टाकलेत। या नंबरवरती ही निवडणुकीचे आम्ही हे चिन्ह लढतोय आणि याच ठिकाणच्या निवडणूक अधिकाऱ्याने अचानक 2 नंबरचा जो सिरियल होती ते 3 नंबरला टाकली, 3 नंबरची 2 नंबरला गेली, त्यामुळे उमेदवाराचा फार मोठा गोंधळ झाला। तर या ठिकाणी ज्या उमेदवारांचे झाले ते विजय देशमुख या ठिकाणी त्यांच्या आंदोलनासाठी बसलेले। आपण त्यांना विचारूया की नक्की काय प्रकार झाला। आम्हाला आता 2 वाजता ही कल्पना मिळाली आणि 2:20 ला आम्ही आमचे कार्यकर्ते इथे आले। तुमच्या पॅनल मध्ये किती लोक आहेत? 4 लोक आहेत। काय नाव आहेत त्यांची? माझ्या पॅनल मध्ये अ गटामध्ये पल्लवी प्रशांत सुरशे, ब गटामध्ये नलिनी विजय मोरे, क गटामध्ये नितीन गावडे आणि बदललंय मग चिन्ह? चिन्ह माझं बदललंय। ड गटामध्ये मी विजय वामनराव देशमुख, माझं चिन्ह माझा अनुक्रमांक बदललाय। यांनी काय गैरसोय होईल? आमची गैरसोय म्हणजे आम्ही प्रचार केला आहे, याचा पत्रक छापले, डेमो मशीन आणले, पत्रक बनवले मशीन आणि हे सगळं आम्ही बनवलेलं आहे। आणि याच्यामध्ये यांना 3 तारखेला हे पत्र लागलं होतं, प्रसिद्धी पत्र। यांनी काय केलं, ते 3 तारखेचं प्रसिद्धी पत्र जर समजा यांना 3 तारखेला कळलं ही चूक आहे, तर मग यांनी 5 तारखेला यांच्या लक्षात आले, 5 तारखेला ग्रुपवर टाकलंय अधिकाऱ्यांनी, त्या निर्णय अधिकाऱ्यांनी, निवडणूक अधिकाऱ्यांनी 5 तारखेला टाकले। आता धरणं धरलंय, तुमचं काय म्हणणं आहे? धरणं आमचा एकदा आहे तो क्रमांक राहिला पाहिजे, अन्यथा त्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं पाहिजे। 2 वाजता ही कल्पना मिळाली आणि 2:20 ला आम्ही आमचे कार्यकर्ते इथे आले। तुमच्या पॅनल मध्ये किती लोक आहेत? 4 लोक आहेत। काय नाव आहेत त्यांची? माझ्या पॅनल मध्ये अ गटामध्ये पल्लवी प्रशांत सुरशे, ब गटामध्ये नलिनी विजय मोरे, क गटामध्ये नितीन गावडे आणि बदललंय मग चिन्ह? चिन्ह माझं बदललंय। ड गटामध्ये मी विजय वामनराव देशमुख, माझं चिन्ह माझा अनुक्रमांक बदललाय। यांनी काय गैरसोय होईल? आमची गैरसोय म्हणजे आम्ही प्रचार केला आहे, याचा पत्रक छापले, डेमो मशीन आणले, पत्रक बनवले मशीन आणि हे सगळं आम्ही बनवलेलं आहे। आणि याच्यामध्ये यांना 3 तारखेला हे पत्र लागलं होतं, प्रसिद्धी पत्र। यांनी काय केलं, ते 3 तारखेचं प्रसिद्धी पत्र जर समजा यांना 3 तारखेला कळलं ही चूक आहे, तर मग यांनी 5 तारखेला यांच्या लक्षात आले, 5 तारखेला ग्रुपवर टाकलंय अधिकाऱ्यांनी, त्या निर्णय अधिकाऱ्यांनी, निवडणूक अधिकाऱ्यांनी 5 तारखेला टाकले। आता धरणं धरलंय, तुमचं काय म्हणणं आहे? धरणं आमचा एकदा आहे तो क्रमांक राहिला पाहिजे, अन्यथा त्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं पाहिजे।